हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भारताचा सर्वात मोठा गुन्हेगार मोजतोय शेवटचा घटका। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याचा दावा, सोशल मीडियात जोरदार चर्चा। दाऊद इब्राहिमवर कराचीतील रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती। दाऊदवर विषप्रयोग झाल्याच्या दाव्यानंतर पाकिस्तानमध्ये सर्व सोशल मीडिया सर्व्हर डाऊन। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याचा पाकिस्तानी पत्रकाराचा दावा। पत्रकार आरजू काझमींचा यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओ व्हायरल। आजपासून हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा। मुख्यमंत्री शिंदे मराठा आरक्षणावर काय भूमिका मांडणार, सर्वांचंच लक्ष। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये बडगुजरांविरोधात गुन्हा। 2016 मध्ये पदाचा गैरवापर केल्याचा आरोप। एसबीआयच्या पथकाकडून बडगुजर यांची चौकशी। बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या, आधीच माकड त्यात दारू प्यायला सारखा बोलतो। ओबीसी मेळाव्यात भुजबळांनी जरांगेंवर केलेली टीका आता वादात। आयुष्यात दारूचा थेंबही प्यायलो असलो तर समाधी घेईन, भुजबळांच्या टीकेवर जरांगेंचं आव्हान। माकडांनीच रावणाची लंका जाळल्याचं देखील भुजबळांना उत्तर। भिवंडीतल्या ओबीसी मंचावर नाराजी नाट्य। भुजबळ आल्यानं आगरी सेनेच्या प्रमुखांना भाषण रोखायला लावल्यानं वाद, तर वर्ध्यानंतर भिवंडीच्या सभेलाही अल्प प्रतिसाद। महाज्योतीला पुरेसा निधी का देत नाही, अर्थमंत्री अजित पवार असूनही भुजबळांचा ओबीसी सभेत सवाल। शिंदे समिती खोटे कुणबी दाखले देत असल्याचा देखील आरोप। सरकारच्या 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर मनोज जरांगे ठाम। ओबीसींना कोणताही धक्का लागत नाही, कुणबी नोंदींमुळे आम्ही ओबीसीतच असल्याचं सिद्ध झाल्याचाही दावा। नोंदी सापडलेल्यांचा परिवार नातलगांना देखील प्रमाणपत्र मिळावं, जरांगे पाटलांची मागणी। इतरांचं आरक्षण कमी न करता मराठ्यांना आरक्षण हीच सरकारची भूमिका, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी अंतिम टप्प्यात। आजपासून पुढील 3 दिवस सुनावणीतील अंतिम युक्तिवाद, 10 जानेवारीपर्यंत निकाल लागणार। नागपूरच्या सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीतील स्फोटात 9 मृत्यू तर 3 कामगार जखमी। नातलगांचा कंपनीविरोधात संताप, सरकारकडून 5 लाखांची मदत। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून दुर्घटनास्थळाची पाहणी। अपघात नव्हे तर माझ्या हत्येचा प्रयत्न झाल्याचा मॉडेल प्रिया सिंगचा आरोप। सनदी अधिकाऱ्याचा मुलगा अश्वजित गायकवाडसह एसआयटीकडून 3घांना अटक। कल्याण नगर मार्गावर पिकअप रिक्षामध्ये भीषण अपघात, 8 जणांचा जागीच मृत्यू। मलबार हिल जलाशयाच्या कामासाठी मुंबईत आजपासून 10% पाणी कपात, पाणी जपून वापरण्याचं महापालिकेचं आवाहन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।